याचं जे मूळ देवस्थान आहे हे आदमापूरला आहे आणि तिथून आपण ही जी मूर्ती आहे अरे नमस्कार, आलात तुम्ही? या नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून सहर्ष स्वागत. मित्रांनो, यात्रा आणि जत्रांच्या सिरीजला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचं करावं तितकं कौतुक थोडंच आहे. कारण तुम्ही देत असलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक उत्साह आणि प्रेरणा निर्माण होते. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आत्ता आपण बरीचशी मंदिरं कव्हर केलेली आहेत. त्यामध्ये इतकी मंदिरं आहेत की मला वाटतं ऑलमोस्ट सगळे देव आता आपण कव्हर करत आणलेले आहेत. त्यामध्ये साऊथ इंडियन मंदिरं आहेत, महाराष्ट्रीयन मंदिरं आहेत, अशी वेगवेगळी मंदिरं तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला भेटतील. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून एक इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करायची होती. तुमच्या कमेंट्स खूप येत होत्या, तर त्या कमेंटला मान देऊन आज आपण आलो आहोत. कुठे आलो सांगा बरं? मित्रांनो, मुंबईच्या गर्दीमध्ये असं एक ठिकाण आहे जिकडे तुम्हाला मनाला शांतता लाभते, जिकडे आल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि इकडे आल्यानंतर शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो. अर्थातच आज आपण आलो आहे नालासोपारा येथील शनी मंदिरात. मित्रांनो, नालासोपारा स्टेशनपासून आपण बसने रिक्षाने इथं येऊ शकता आणि इथे आल्यानंतर तुम्हाला इकडची जी वातावरण आहे ते अतिशय स्वच्छ, सुंदर आणि मनाला प्रसन्न करणार आहे. तर नालासोपाऱ्यातील या सिद्धिविनायक प्रसिद्ध अशा शनिदेवांच्या दर्शनाला जाऊया. मी जातोय, माझ्यासोबत तुम्ही चला. सो मित्रांनो, आता आपण आहोत स्वर्गीय आप्पा फुलारे चौकात, म्हणजेच आपण नालासोपाऱ्यावरून आलो. नालासोपाऱ्याहून तुम्ही एसटी, बस आणि रिक्षा ह्या तिन्ही मार्गाचा अवलंब करून तुम्ही इथे पोहोचू शकता. इथे आल्यानंतर तुम्हाला ह्या चौकात उतरायचा. इकडे तुम्हाला एक शनी मंदिर कडे जाण्याचा मार्ग आणि त्याच्या खाली एक आहे स्वर्गीय श्री आप्पा फुलारे मार्ग. ह्या चौकात उतरल्यानंतर तुम्हाला आता आपल्याला सरळ सरळ आतमध्ये चालत जायचं आहे आणि चालत जाऊन आपल्याला तिकडे मिळणार आहे नालासोपाऱ्यातील प्रसिद्ध असं शनी मंदिर. चला. चला, तर आपण एवढ्या लांबून आलो आहे आणि आता पुन्हा एकदा रिक्षात बसलो. तुम्ही म्हणाल परत कशाला रिक्षात बसलोय, तर इकडे पाणी होतं आणि ह्या पाण्यातून आमचे कपडे ओले होऊ नयेत म्हणून आम्ही रिक्षात बसून आता डायरेक्ट इथपर्यंत निघालो. दादा बोलले बसा. बस 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 बस, थँक्यू, वेलकम. आणि मित्रांनो, आम्ही परत रिक्षात बसलो कारण तिकडे पाणी होतं. त्या पाण्यात आपल्या पॅन्ट्स वगैरे खराब झाल्या होत्या किंवा झाल्या असत्या, म्हणून आम्ही रिक्षातून इथपर्यंत आलो. आणि 5 मिनिटावर मंदिर आहे, फार लांब नाहीये. गाईचा पण गोटा दिसतोय, वास येतोय गाईंचा, आहे ना? हे वाघोली मधल्या शनिदेव मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आतमध्ये आल्यानंतरच तुम्हाला इकडे मस्त असे श्री स्वामी समर्थांचं दर्शन होते. आणि तिकडे एक छानसं वाक्य लिहिलेलं आहे. वाक्य असं आहे, मी तर आलो आहे वाघोलीला, तुम्ही कधी येत आहे दर्शनाला. तो मित्रांनो, आता आपण ह्या शनी मंदिरात पोहोचलेलो आहोत. नालासोपाऱ्यातील प्रसिद्ध अशा शनी मंदिरात आपण आता आहोत. चला, आता आपण शनिदेवांचं दर्शन घेऊया. आणि शनिदेवांबरोबरच ना मित्रांनो, इकडे अजून एक दोन तीन मंदिर आहेत. आता ती कुठली मंदिर आहेत हे आपण पहिल्यांदाच आलोय, त्यामध्ये आपल्याला काही माहीत नसणार आहे. बघूया आपण कोणती मंदिरं आहेत ती. चला. माहिती, इकडचं वातावरण खूप सुंदर आहे आणि इकडची जी स्वच्छता बघाल ती एकदम अशी मनाला प्रसन्न करणारी अशी आहे. हां,
तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यानंतर मन एकदम प्रसन्न झालं, कारण इकडची शांतता आणि इकडची जी स्वच्छता आहे ना ती मनाला एकदम भारावून गेली. मित्रांनो आता इथे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला काही असं वातावरण दिसेल, म्हणजे असं एक कॉटेजसारखं त्यांनी बनवलेलं आहे. इकडे वरती पण बसून तुम्ही ह्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता आणि शनिदेवांचं दर्शन पण घेऊ शकता. शिवाय आपण आता इथे जाता जाता इथे तुम्हाला हे दाखवतो, हे एक कॉटेज आहे. तुम्ही इकडे वरती बसून पण निसर्गाचा आनंद घेऊ शकता. चला आता आपण काय करूया, मग त्या आतमध्ये जाऊया आणि शनिदेवांसाठी रुईचा हार, नारळ आणि तेलाची वाटी घेऊया. चला. विषय थोडा चेंज झाला. चला तर आपण आता वाटी, हार आणि नारळ असं घेऊया आणि शनिदेवांचं दर्शन घेऊया. चला. अशी कसं आहे, ऑनलाईन आहे का? आहे का? हा दिले, 100 दिले मी तुम्हाला. चलो आता हे आपण शनिदेवांसाठी ताट घेतलंय. याच्यामध्ये बघा हा रुईचा हार आहे, एक काळा कपडा आहे, तेल आहे, त्याच्यानंतर हा प्रसाद आहे, फूल आहे, नारळ आहे आणि अगरबत्ती आहे. चला शनिदेवांच्या दर्शनाला जाऊया आपण. मित्रांनो आता मंदिरात इतकं सुंदर आणि इतकं नियोजनबद्ध बनवलेलं आहे ना की तुम्ही एक एक गोष्ट इकडे निरखून पाहण्यासारखी आहे. म्हणजे ह्या भिंतीवरती बघा ते वारली पेंटिंग असतं ना, ते वारली पेंटिंग केलेलं आणि त्याच्यामध्ये हे शनिदेवांचं एक चित्र काढलेलं आहे. आणि इकडे जे आहे ना मित्रांनो, रात्री असं काहीतरी दिवे लावण्याची इकडे पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही बघाल इथे असे खाचे केलेले आहेत, त्याच्यामध्ये ते ग्लासातले दिवे लावतात. त्यामुळे रात्रीचं इकडचं वातावरण हे अतिशय सुंदरच असणार आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. चला मित्रांनो, तुम्ही आलात तर माझं तर मत असं आहे की तुम्ही संध्याकाळी या. तुम्हाला इतकं सुंदर आणि फार असं छान बघण्यासारखं मंदिर होईल. आणि इकडे खूप गर्दी पण असते. आता सकाळी आलोय, तर तुम्ही याल तर संध्याकाळी या, मस्त बघण्यासारखं मंदिर आहे. चलो आता आपण मंदिरात जाऊया. येथे शनी महाराजांची अतिशय भव्य आणि विलोभनीय मूर्ती प्रस्थापित करण्यात आली आहे. शनिवारच्या दिवशी येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. असं म्हटलं जातं की जे लोक श्रद्धेने आणि खऱ्या मनाने येथे शनिदेवाच्या चरणी नतमस्तक होतात, त्यांच्या आयुष्यातील साडेसाती आणि इतर ग्रहांचे दोष दूर होतात. मित्रांनो आता आपण मंदिरातून दर्शन घेतलेलं आहे. चला आपण बाहेर शनिदेवांचं आणखी एक मंदिर आहे आणि तिकडे आपले हनुमान जे आहेत त्यांचं दर्शन घेऊया. बजरंग बली हनुमान की जय. जय बजरंग. ओके ओके. मुंबईच्या एवढ्या जवळ असूनही या मंदिराच्या परिसरात आल्यावर शहराच्या धावपळीचा अजिबात त्रास जाणवत नाही. मंदिराची रचना, आजूबाजूला असलेली झाडे आणि शांत वातावरण मनाला प्रसन्न करतं.
शनिवारशिवाय शनी जयंती आणि नववर्षानिमित्त येथे खूप मोठे उत्सव साजरे केले जातात. मित्रांनो, आता आपण शनी मंदिर आणि बाहेर जे असणारे शनिदेव हनुमानजी यांचं दर्शन घेतलंय आणि इकडचं वातावरण अतिशय सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारं आहे. म्हणजे एकदम सिस्टमॅटिक पूजा होऊ शकते. आणि ह्या साईडला बघाल तुम्ही, हा जो चौथारा बनवलाय शनींचा, तो अतिशय बघतात ना की बघण्यालायक असं चौथारा आहे. तो खूपच सुंदर असं आहे. आणि ह्या साईडला पूर्ण असं नैसर्गिक वातावरणात हे मंदिर आहे. ह्या मंदिराची जी रचना ना मित्रांनो, अतिशय वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे ते चिऱ्याचे जे दगड असतात ना, जांबा दगड वगैरे कोकणातले, त्या टाईपच्या दगडामध्ये हे पूर्ण मंदिर बनवलेलं आहे. मंदिराची रचना ही एखाद्या गावच्या वाड्या टाईपच्या फील असतो त्या टाईपचे हे मंदिर बनवलेलं आहे. तुम्ही संध्याकाळी आलात ना, तुम्हाला हे जे दिसतात ना काचेचे ग्लास वगैरे, त्याच्यामुळे सर्व तुम्हाला ते ज्योत लावलेली तुम्हाला इकडे पाहायला मिळेल आणि तेव्हा अतिशय सुंदर वाटतं ते. मित्रांनो, आपण प्रसाद घेऊया आणि प्रसाद घेऊन तुम्हाला मंदिराच्या ह्या साईडला एक तलावासारखं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. इकडे बघाल ना, हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे ब्ल्यू वगैरे दिसतंय, हे संध्याकाळचं ना ह्याच्यामध्ये आरती लावली जाते. म्हणजे जे ज्योत असते ना आपली, दिवा, तो लावला जातो. त्यामुळे हे अतिशय सुंदर आणि सुरेख दिसतं. अच्छा, मित्रांनो, इकडची दर्शनाची वेळापत्रक असं आहे, सकाळी 7 ते सायंकाळी 7 आणि हा टायमिंग आहे रविवार ते शुक्रवारसाठी. आणि शनिवारचं जे वेळापत्रक आहे ते आहे सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत. हे बघ, पूर्ण असं एकदम दगडांमध्येच बनवलेलं आहे हे सगळं. आणि ह्या साईडला तुम्हाला तो लेक दिसेल, हे बघ, तलावासारखं काहीतरी आहे. इकडे हा कुंड आहे. म्हणजे जेव्हा होम हवन वगैरे असेल त्यावेळी इकडे हा होम हवन केला जातो. तो एकदम मंदिराच्या एक्झॅक्ट समोरच दिसतो आहे. मित्रांनो, तुम्ही जर आलात ना तर संध्याकाळच्या वेळी हे परत का सांगतो, कारण संध्याकाळी इकडचं जे वातावरण असणार ना पूर्ण बदलून जातं. कारण सगळीकडे अशा दिवे लावले जातात आणि हे पॉझिटिव्ह एनर्जी तर असतेच दिवसभर, पण ते जे बघताना एक वेगळा फील येऊ शकतो. आणि मंदिर अतिशय सुंदर सुरेख मंदिर आहे, मजा आली. इकडचं जे बांधकाम आहे ते पूर्ण दगडांमध्ये बनवलेलं बांधकाम आहे. शिवाय वरती बघाल तुम्ही, हे सगळे कौलारू आहे. म्हणजे तुम्ही उन्हाळ्यात जरी आला तरी इकडे तुम्हाला थंडच फील होणार आहे, कारण वरती हे कौलारू बांधकाम आहे. आणि जुन्या वाडा टाईप सगळं बांधकाम दिसतं तुम्हाला. लाकडी खांब आहेत. मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे. म्हणजे एका मुंबईमध्ये आपण एका अशा ठिकाणी आहोत याच्यावरती तुम्हाला विश्वासच नाही बसणार. मित्रांनो, आता इकडे छान असा पाऊस पडतोय आणि पावसातलं इकडचं वातावरण हे अतिशय सुंदरच असणार आहे, कारण निसर्ग आता बहरला. निसर्ग एक वेगळं रूप निर्माण करतो. उन्हाळ्यानंतरचा हा पाऊस हा अतिशय सुंदर आणि सुरेखच इकडचं वातावरण असणार. आणि तुम्हाला इकडे ना एंटरटेनमेंटसाठी खूप साऱ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही बघाल ना, एक गावचा फील देण्याचा प्रयत्न केला. इकडे ते गावच्या साईडला जे पाण्याचे मटके असतात ते आहेत. त्याच्यानंतर हे पार टाईप काहीतरी छोटं बनवलंय. त्या साईडला बघाल ना मित्रांनो, इकडे लहान मुलांना घेऊन आलात तर त्यांना खेळण्यासाठी उत्कृष्ट अशी जागा आहे. कारण ह्या साईडला तुम्ही बघाल झोपाळ्या आहेत, तुम्हाला बसण्यासाठी अशी जागा, प्रशस्त अशी जागा आहे. आणि पलीकडच्या साईडला ना कॅन्टीन पण आहे, तेही आता आपण बघणार आहोत. आणि तिकडे खूप सारे खाण्याचे पदार्थही तुम्हाला इकडे अवेलेबल करून दिलेले आहेत. म्हणजे तुमची एक दिवसाचं दर्शन
आणि पिकनिक हे दोन्ही गोष्टी होऊ शकतात. मित्रांनो, अशा छानशा तुम्हाला खुर्च्या बसायला केलेल्या आहेत बघा. आता पाऊस असल्यामुळे या खुर्च्यांवरती पाणी आहे, पण सुंदर अशा बसण्यासाठी खुर्च्या आहेत. तुम्ही इकडे बसून असं निसर्गाचा आनंद घेऊ शकता. मस्त. कसं वाटतंय? फील छान येतोय की नाही? मंदिर खूपच सुंदर आहे आणि सुरेख मंदिर आहे. मला खूप आवडलं, कारण याची बांधणी, रचना आणि झाडं इतकी आहेत ना, की त्या झाडांमुळे इकडचं वातावरण एकदम प्रसन्न झालंय. एकदम सुंदर वातावरणात बनवलेलं हे मंदिर आहे. चलो, आता मी तुम्हाला काही झोपाळे दाखवतो. या. समोरच्या साईडला इकडे कॅन्टीन आहे आणि त्या कॅन्टीन मधून तुम्ही सेल्फ सर्व्हिसने घेऊन येऊ शकता आणि ते इथे बसून तुम्ही खाऊ शकता. हे खाण्यासाठी टेबल आहेत सुंदरसे असे. इकडे बसण्यासाठी तुम्हाला झोपाळे आहेत. म्हणजे फुल निसर्गाचा आनंद लुटत लुटत तुम्ही शनिदेवांचं दर्शन घेऊ शकता. छान आहे. चलो, आपण आता काहीतरी नाश्ता वगैरे करूया. तत्पूर्वी मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की ह्या मंदिरा व्यतिरिक्त अजून काही मंदिरं आहेत. आता ती 2 मंदिरे कुठली आहेत? चला बघूया. कुठे मंदिर? हे बाळूमामा मंदिर. आणि मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की इकडे असं अजून काही मंदिरं असणार आहेत आणि त्या मंदिरापैकी एक मंदिर म्हणजे श्री संत बाळूमामा मंदिर. चला. वाव, जय बाळूमामा. इथे बघ. जय बाळूमामा. अतिशय सुंदर मंदिर आहे हो. पुढे एक सुंदर अशी मूर्ती आहे बाळूमामांची. खूपच सुंदर मंदिर आहे. मित्रांनो, आता आपण हे नालासोपाऱ्यातलं प्रसिद्ध असं वाघोली शनी मंदिर बघतोय आणि शनी मंदिरामधल्या ह्या बाळूमामांच्या मंदिरामध्ये आता आपण बसलेलो आहोत. मित्रांनो, इकडची जी सेवा व्यवस्था, इकडचं जे नियोजन आहे, हे बघणारे आणि ह्या संस्थेमध्ये काम करणारे असे आपल्यासोबत आहेत. नाव काय काका तुमचं? नरेंद्र सोलंकी. नरेंद्र सोलंकी. तर नरेंद्र सोलंकी साहेबांकडून आपण पूर्ण ह्या मंदिराचा इतिहास आणि थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार सोलंकी साहेब. नमस्कार सर. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता ह्या प्रसिद्ध अशा वाघोली मंदिराबद्दल काय सांगाल? म्हणजे हे इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब या माध्यमातून खूपच हे मंदिर आता अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालंय. तर ह्या मंदिराबद्दल काय सांगाल तुम्ही? धन्यवाद सर. माझं नाव नरेंद्र सोलंकी. मी माझी बिनतारी यंत्रचालक प्रादेशिक हवाई हल्ला नियंत्रण केंद्र इथला मी रिटायर आहे. आणि इथे माझे मित्र आहेत ते किशोर नाईक. त्यांचं म्हणणं असं आहे की भाई तू घरी बसून काय करू, त्यापेक्षा इकडे येऊन बस आणि तुझं आम्हाला हातभार लागू दे. बरोबर. म्हटलं मी पण घरी बसून काय करा. म्हटलं चला आपल्या निमित्ताने देवाला आपण बरोबर सर्व्हिस म्हणून देऊ आपण एक फ्री. बरोबर बरोबर बरोबर. ही टोटल जागा आहे 11 एकरमध्ये. या 11 एकरमध्ये 2 मंदिर आहेत. एक आहे शनी मंदिर आणि दुसरं आहे बाळूमामा मंदिर. आज आपण इकडे बाळूमामाकडे बसले आहोत. तर इथलं मी सांगू इच्छितो की हे जे मंदिर आहे हे बाळूमामाचं मंदिर आहे. आपण 10 मार्च 2023 रोजी हे स्थापन करण्यात आले इकडे. त्यामध्ये बाळूमामा, त्यांचे गुरु मुळे महाराज आणि विठ्ठल रखुमाई असं आपण हे स्थापन केलेलं आहे. याचं जे मूळ देवस्थान आहे हे आदमापूरला आहे आणि तिथून आपण ही जी मूर्ती आहे तर बाळूमामा जे आहेत हे धनगर समाजाचे देवस्थान आहेत आणि धनगर समाजाचे जे भाविक आहेत ते आपल्याकडे जास्त असल्यामुळे त्यांच्या मागणीनुसार आपण हे मंदिर आपण स्थापन केलं. बरोबर. फारच सुंदर. आणि इकडचे मंदिर वगैरे फारच सुंदर आहेत. हा, आपण हे जे काम केलं आहे चिऱ्याचं आहे. हे रत्नागिरीवरनं आपण हे चिऱ्या आणलेले आहेत आणि कवळाळू आपण हे बनवलेलं आहे. इथे काय थोडंसं लाईटीचा प्रॉब्लेम आहे. लाईट येते जाते
आपण जनरेटर इन्व्हर्टर लावलेला आहे इकडे. हम्म. आणि हे चाललेलं आहे. दर महिन्याच्या आमुषाला इकडे भंडारा असतो. 2,500 ते 3,000 भाविक येतात. बाळूमामांचा बाळूमामाचे भक्त जे आहेत ते येतात. हम्म. आणि त्यांच्या सरळ असते ते लोक जे काय दान करतात, गहू, तांदूळ, लापसी आहे, तेल आहे, बरोबर. तर त्यानुसार आपण इकडे त्यांचा भंडारा आयोजित करतो. आणि त्यांना फ्रीमध्ये संध्याकाळी 7च्या नंतर बाळूमामाची आरती झाली की आपण सर्वांना तो भंडारा आयोजित करतो. हो, बरोबर. आता इकडे जे कार्यक्रम ह्या मंदिरा अंतर्गत जे काही थोडे कार्यक्रम चालवले जातात त्याच्याबद्दल काय सांगाल? ठीक आहे. बाळूमामातर्फे आपण जे आहे कार्यक्रम आहे वृक्षारोपण आणि वृक्ष देण्याचा कार्यक्रम करतो आपण त्या दिवशी. दुसरं आहे नागरी संरक्षण दल, सिव्हिल डिफेन्स. हे पालघर विभागातर्फे माझीकडे नियुक्ती झालेली आहे ॲज ए मानसेवी निदेशक, ऑनररी इन्स्ट्रक्टर म्हणून इकडे आहे. तर आपण बाळूमामातर्फे आपण काय करतो की लोकांना ते अवेअरनेस करतो. त्यामध्ये आपण CPR देतो, फर्स्ट एडची ट्रेनिंग देतो आणि जुजबी फायर फायटिंगची माहिती देतो की आपल्या घरात लोकल जे काही छोट्या मोठ्या आगी लागतात त्या कशा विझवायच्या. समजा अचानक एखाद्या माणसाला अटॅक आला असेल तर त्याला डॉक्टरी मदत मिळण्यापूर्वी आपण त्याला CPR कसं देऊ शकतो, कळलं की नाही. आणि फर्स्ट एड म्हणजे हात कापलं, काय झालं, भाजलं तर त्याच्यावर मलमपट्टी काय केली पाहिजे, त्याचं जुजबी माहिती जी आहे ही आपण या हॉलमध्ये इकडे आपण देत असतो. वर्षातले कुठले मोठे सण इथे साजरे केले जातात? असे सर्वात मोठा सण आहे तो म्हणजे 12 सण होतात आपल्याकडे आणि ते आहे दर महिन्याची अमावस्या. ओके. त्या अमावस्याला इकडे फार अफाट गर्दी होते आणि जेवढे पब्लिक रूममध्ये असतात त्याचे डबल पब्लिक बाहेर असतो उभा. अरे वा. हा. आणि ते पाठीमागचा हॉल आहे तिकडे सुद्धा बाहेर हे संपूर्ण परिसर भरलेला असतो. आणि पाऊस असू द्या की ऊन असू द्या ते भाविक संध्याकाळी 7च्या पुढे आरती करणार आणि मग प्रसाद घेणार आणि मग जाणार ते. बरं. आमच्या भक्तांना, प्रेक्षकांना काय सांगाल तुमच्या माध्यमातून? भक्तांना आणि प्रेक्षकांना मी एवढं सांगू इच्छितो की आपण दर्शनाचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर इथे विनामूल्य तुम्हाला जे प्रशिक्षण दिलं जातं त्याचा सुद्धा तुम्ही लाभ घ्यावा आणि असंच भविष्यामध्ये आम्हाला सहकार्य असू द्या. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद काका. खूप मंदिरामध्ये बाळूमामाची सुंदर अशी मूर्ती आहे. त्यांच्या बाजूला त्यांचे गुरु मुळे महाराज आणि बाजूला त्यांचं आराध्य दैवत पंढरपूरची विठ्ठल रुक्माई असे हे मंदिरामध्ये ह्या मूर्त्या स्थापित केलेल्या आहेत. मूर्ती अतिशय सुंदर आहे आणि मंदिरही अतिशय सुंदर आहे. इथली शांतता ही मनाला भारावून टाकते. शिवाय तुम्ही जे पौर्णिमेच्या दिवशी आलात तर अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी आलात तर तुम्हाला इकडचं वातावरण अगदी वेगळं वाटेल. कारण हे इकडे 2,500 ते 3,000 भक्तांचा समुदाय इकडे बाळूमामांच्या दर्शनाला येत असतो. असं हे शनी मंदिरासोबत तुम्ही बाळूमामांचंही दर्शन घेऊ शकता. शनी मंदिराचं तेल काउंटर आहे. हे आपले ट्रस्टी मॅडम आहेत, तिकडे बसलेले आहेत. करुणा मॅडम आपल्या मंदिराचे ट्रस्टी आहेत, ते स्वतः इथे बसतात. त्याचबरोबर या महिला मंडळाचे ते मॅनेजर आहेत ते सुरेखा मॅडम आहेत. हे सुद्धा इथलं सगळं कामकाज पाहतात. या भाविक जे आहेत या असे उपाशी जाऊ नये त्यासाठी आपण छोटासा वडापाव आणि ब्रेड कटलेट वगैरे जे आहे त्याची आपण अरेंजमेंट केलेली आहे. अल्पोप दरात, एकदम कमी दरात आपण ते त्यांना वाटप करायचा प्रयत्न करतो. इकडे साबुदाणे वडे आहे, चहा आहे, ढोकळा आहे, वडापाव आहे, हे आपण देण्याचा प्रयत्न करतो. आता आपण ह्या ऑलमोस्ट आता हे मंदिर पूर्ण कव्हर केलं आणि हे बाजूचं जे गार्डन मगाशी दाखवलं त्याला झोपाळा गार्डन म्हणतात. त्या काकाने आता मला सांगितलं हे जे गार्डन आहे त्याला झोपाळा गार्डन म्हणतात. आणि आता जवळजवळ आता आपली झालेली आहे प्रसादाची वेळ आणि आता आपण प्रसाद घेणार आहोत आणि या मंदिराची रजा घेणार आहोत. तर चला आता आपण प्रसाद घेऊया आणि या मंदिराची रजा घेऊया. चला. सो मित्रांनो आता आपण सकाळपासून मंदिर पूर्ण कव्हर केलेलं आहे आणि आता आपला झालेला आहे प्रसाद घेण्याचा टाइम. चला प्रसाद घेऊया. चम्मच द्या. हां घेतो. आणि प्रसादामध्ये आहे पुलाव. काकांनी छानसा असा प्रसाद पण दिलाय आणि खूप सारी माहिती पण काकांनी दिली जी तुम्हाला नक्कीच आवडली असेल.
एकदा अवश्य ह्या मंदिराला भेट द्या, है की नाही काका? मंदिराला भेट दिलीच पाहिजे, मंदिराला भेट कारण द्या. मुंबईमध्ये आणि तुमचे सुझाव सुद्धा आम्हाला आवश्यक आहेत. तुमचे नवीन नवीन सुझाव पण द्या, कमेंट मध्ये सांगा, हा, की जेणेकरून आम्ही नवीन इम्प्रुव्हमेंट करू त्यामध्ये. इम्प्रुव्हमेंट करू शकतो. हो. चल, या. धन्यवाद सर. खूप सारी सुंदर झाडं आहेत आणि वेगवेगळ्या जातीची झाडं आहेत. म्हणजे इकडे आपण ह्याचं पेरूचं झाड पाहिलं, त्याच्यानंतर एक लिंबाचं झाड पाहिलं. चलो झोपाळा गार्डन मध्ये जाऊन खाऊया. आपण आता नाश्ता करूया आणि टेस्ट कशी आहे हे पाहूया. छान, म्हणजे गरमागरम आहे, प्रत्येक गोष्ट गरमच होते, टेस्ट पण छान. सो कसं वाटलं मित्रांनो मंदिर? आणि व्हिडिओच्या शेवटचा हा नेहमीचा प्रश्न, कसं वाटलं मंदिर? मंदिर फारच सुंदर, स्वच्छ आणि मनाला प्रसन्न करणारं असं मंदिर होतं. इकडे आपण शनिदेवांचं दर्शन तर घेतलंच, त्याचबरोबर आपण बाळूमामांचं दर्शन घेतलं. शिवाय येथे काय काय उपक्रम राबवले जातात त्याची माहिती घेतली आणि अतिशय सुंदर, मनाला प्रसन्न असं करणारे हे मंदिर आहे. मुंबईमधल्या नालासोपाऱ्यामध्ये हे मंदिर आहे. आणि जर कधी ह्या साईडला आलात तर अवश्य नक्की या, मंदिराला भेट द्या आणि शनिदेवांचे, बाळूमामांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. मित्रांनो, इथे येत असताना तुम्ही आमोशा पौर्णिमेला या. इकडे तुम्हाला बाळूमामांचे खूप सारे भक्त, शिवाय महाप्रसाद आणि आरती याचाही तुम्हाला लाभ घेता येईल. आणि ह्या मंदिराला भेट द्यायची असेल तर प्रामुख्याने संध्याकाळी या. संध्याकाळी आले तर तुम्हाला इकडे दीप उत्सव जो असतो तो तुम्हाला पाहायला मिळेल, जो आता आम्ही सकाळच्या वेळ असल्यामुळे तुम्हाला नाही दाखवू शकत आहे. मंदिर कसं आहे, काय आहे, मंदिराबद्दलची सगळी माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला छान छान कमेंट करा. कमेंटमध्ये आम्हाला नवीन नवीन मंदिरं सुचवा, ती मंदिरं कव्हर करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत. अशीच मंदिरं आणि अशीच पारंपरिक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही आहे ना, कमेंट केल्यानंतर मंदिर सुचवता, पण तुम्ही कुठून आहात हेही त्यात लिहायला विसरू नका. तुमचं नाव आणि कुठून हे जर तुम्ही केलं तर आम्ही व्हिडिओमध्ये तुमचं नाव आणि कुठून कमेंट केली हे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो. तुमचं नाव व्हिडिओमध्ये सुचवू शकतो. चला, पुन्हा भेटूया अशा नवीन एका मंदिरामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. जय बाळूमामा.